नीती म्हणजे काय नराला, अनुभव द्याया प्रभु नर झाला. रडला श्रमला आम्हा करिता, रडला श्रमला आम्हा करिता. खांबाला किळला आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये 73व्या स्तोत्राच्या 7व्या वचनात दुर्जनांबद्दल असे म्हटले आहे, मेदोवृद्धीने त्यांचे डोळे पुढे येतात, त्यांच्या मनातील कल्पना उचंबळतात. मनुष्याच्या मनातील कल्पना दुष्ट असतात व सांसारिक समृद्धीमुळे त्या अधिकच दुष्ट होत जातात. नोहाच्या काळात परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे व त्यांच्या मनातील विचार व कल्पना एकसारख्या वाईटच असतात. त्यामुळे त्या काळी त्याने अनीतिमान मानवाचा पाण्याने नाश केला. अब्राहमाच्या काळात सदोम व गमोरा ही यार्देनेच्या खोऱ्यातील अतिशय सधन नगरे होती. महामूर पाण्यामुळे तो प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा सुंदर दिसत होता. मात्र याच समृद्धीमुळे तेथील लोक दुष्ट व महापातकी झाले होते. ते इतके अधम होते की अब्राहमाचा पुतण्या लोटाच्या घरी पाहुणे म्हणून उतरलेल्या देवाच्या दूतांशी कुकर्म करण्यासाठी त्यांनी त्याच्या घरावर हल्ला केला. लोटाने त्यांनी असले दुष्कर्म करू नये म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला असता ते त्याच्यावरच उलटले. त्या देवदूतांनी त्या अधम लोकांस आंधळे करून सोडले व ते लोटाच्या घरातील कोणाचेही नुकसान करू शकले नाहीत. दुसऱ्याच दिवशी परमेश्वराने त्या नगरावर अग्नी व गंधकाचा वर्षाव करून त्या दुष्ट नगरांचा समूळ नाश केला. आजही दुर्जनांच्या मनातील दुष्ट विचार असेच उचंबळतात व अन्याय, अत्याचार, जुलूम, खून व बलात्कार करण्यासाठी त्यांची मने उतावळी होतात. त्यांच्या हातून भयंकर पापे व अपराध घडतात. परिणामी पापाचं फळ जे मरण, विशेषतः आत्म्याचं मरण त्यांच्या वाट्याला येतं. अशा महापातकी व अधम लोकांचा नाश व्हावा यात देवाला मुळीच आनंद नाही. म्हणूनच त्याने अखिल मानवाच्या पापक्षालनासाठी त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यास वधस्तंभावरचे आमच्या बदलीचे शापित मरण स्वीकारण्यास या भूतलावर पाठविले. तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. जो कोणी मनुष्य, मग तो कितीही अधम असू द्या, जर ख्रिस्तावर विश्वास ठेवेल तर त्याला त्याच्या पापांची क्षमा मिळेल व त्याला स्वर्गात स्थान व सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आपणही आपल्या मनातील कल्पना तपासून पहा व त्या दुष्ट असल्यास ख्रिस्ताला शरण या. तो तुम्हास नवे हृदय देण्यास तयार आहे. त्यामुळे तुमच्या मनातील कल्पनाही शुद्ध व पवित्र होऊन तुम्हास तारण प्राप्त होईल. परमेश्वर आपल्या कल्पना नियंत्रित करो, हीच प्रभुचरणी प्रार्थना. धन्यवाद.